हॅलो गाईज, कशा आहात सर्वजण? मस्त ना? मी पण मस्त आहे. आज आपण बनवणार आहोत मटण रस्सा भाजी. चला तर मग. हे बघा, ताजं ताजं पोपडाचं मटण. त्यावर आता आपण हळद टाकत आहोत. पण हळद लावून घेणार आहोत. मटणावर आपण खडे मीठ टाकत आहोत, बारीक मीठ नाही टाकत. आणि हे सगळं मिक्स करून घेणार आहोत आता छान. त्याला आपण हळद मीठ लावून घेतलेलं आहे आणि इकडे ठेवलेला आहे आपण कुकर. त्यामध्ये फोडणी टाकणार आहे. हा कुकर तापलेला आहे आणि त्यामध्ये तेल टाकत आहोत. या चमचने आपण 3 चमच तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये 1 किलो मटण आहे ना. आपलं तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये आता आपण मटण टाकत आहोत. सर्व मटण आपण टाकून झालेलं आहे. आपण आता त्याला छान असं हलवून घेणार आहोत. छान असं आपलं हलवून झालेलं आहे. आता आपण त्यावरती पाटी ठेवणार आहोत आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ठेवलेलं आहे. मटणाला पाणी सुटेपर्यंत असंच ठेवणार आहे झाकून पाटी. पाणी सुटलं की आपण हे पाणी पण त्याच्यामध्ये ओतणार गरम झालेलं आणि कुकरचं झाकण लावून देणार. तोपर्यंत आपल्याला ही चरबी दिली आहे मध्ये ती आपण कट करून घेऊया. आणि कुकर लावायच्या अगोदर चरबी टाकायची त्याच्यामध्ये छोटे छोटे कापून. हे झाकण ठेवायचं. त्याची आपली चरबी दिली त्याची आपण छोटे छोटे कापून घ्यायचं. असे छोटे छोटे कापून घ्यायचे. चरबी पण कट करून झालेली आहे. आपल्या मटणाला पाणी सुटलेलं आहे ते पण बघूया आपण आता उघडून. पाणी सुटले, आवाज येतो. पाणी सुटलेलं आहे छान असं. आणखी एकदा आपण याला छान असं हलवून घेणार आहोत. मस्त असं आपलं मटण हलवून झालेलं आहे. त्यामध्ये चटणी टाकायची अशी सर्व. त्यामध्ये गरम झालेलं पाणी पण ओतणार आहोत तेवढं आणि कुकरचं झाकण लावून आपलं कुकरचं झाकण पण लावून झालेलं आहे. चला वेट करूया. कुकर थंड झालेला आहे. गॅस बंद केला होता मी. आता आपण त्याला उघडून पाहूया आणि शिजले का. छान लागतं मटण. उराडी म्हणते त्याला. सर्दी नाही उराडी आहे. मला खूप आवडते. बघा मटण कलेजा. मटणचा रस्सा बनवण्यासाठी आपण इकडे साहित्य घेतलेलं आहे. खोबरं घेतलेलं आहे भाजून, डाळे घेतलेले आहेत भाजून, जिरे भाजून घेतलेले थोडेसे, आणि आता पण थोडंसं भाजून घेतलेलं, कांदा एक भाजून घेतलेला. त्याचं आता आपण वाटण करून घेणार आहोत. आपलं वाटण तयार झालेलं आहे आणि इकडे आपली कढई पण तापत ठेवलेली आहे. कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. मटण शिजायला टाकताना पण आपण तेल टाकलं होतं, त्यामुळे थोडंसं तेल टाकलेलं आहे. तेल टाकलं आपण मसाला ओतूया. पण सर्व मसाला याच्यामध्ये ओतून घेतलेला आहे. हलवून घेणार आहोत छान. बारीक गॅस केलेला आहे. त्याच्यावर आपण असं झाकण ठेवणार आहोत 1 मिनिटवर. तर 1 मिनिट झालेला आहे. आपण उघडून पाहूया. मसाला झालेला आहे. आणखी थोडासा परतून घ्यायचा मसाला छान. आपला मसाला परतत आहे तोपर्यंत आपण इकडे भाकरीचं पाणी ठेवलेलं आहे. भाकरीची तयारी करून घेत आहोत. पीठ चाळून घेऊया आपण भाकरीसाठी. हे बघा, आपल्या भाकरीच्या उतरणीसाठी पाणी पण तापलेलं आहे. ते आता आपण ह्या पिठामध्ये ओतून घेणार आहोत. पलकट करून ना भाकरी एकदम आपल्या अशा मऊसूत होतात छान अशा. शिरत नाही. आपला मसाला पण भाजलेला आहे. आपण त्याच्यामध्ये आपला घाटी मसाला टाकत आहोत. आपला घाटी मसाला, हा मसाला टाकला की कुठलाच मसाला टाकण्याची गरज नाही. 1 चमच, 2 चमच मसाला
मसाला टाकत आहोत आपण 1 किलो मटण. त्याला आपण छान असं हलवून घेत आहोत. त्याला पण 2 मिनिट परतून घेणार आहोत आपण. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकत आहोत आपण. मटण शिजताना पण आपण मीठ टाकले, त्यामुळे आपण चवीनुसार मीठ टाकत आहोत. हा बघा आपला मसाला शिजत आलेला आहे. तेल सुद्धा लागले बाजूला. आपला मसाला भाजलेला आहे छान असा. आपण त्याच्यामध्ये मटण ओतत आहोत. सर्व मटण आपलं ओतून झालेलं आहे. बघा आपण याच्यामध्ये मटण ओतलेलं आहे. ह्याला छान असं हलवून घेणार आहोत एकदम. आपण जास्त आमटी करणार नाही, जास्त. हे बघा आपली आमटी उकळत आहे. अजून आमटीला कलर आला नाही. मी जेवण बनवत आहे आणि ह्या पाटलीनबाई आलेले आहेत दूध घेऊन. आम्ही यांच्याकडून दूध घेतोय. तुम्हाला किती छान असं दूध आहे बघा त्यांच्याकडे. तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा कमेंट मध्ये. दूध आणून देताय ना? कोणी कमेंट केली तर द्याल ना नेऊन? हो का, देते ते बघा, नेऊन आणून देते त्या घरी. तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला कुठे दुधाची ऑर्डर पाहिजे. हे बघा इकडे एक आपली भाकरी आहे तयार, परात भरून अशी मोठी लाट. बघा परात भरून दिलेली आहे. आणि इकडे एक भाजत आहे आपली भाकरी. अरे बापरे, भाकरी आज करपली आपली. आणि इकडे आपला रस्सा पण तयार झालेला आहे. आपण आता त्याच्यावरून कोथिंबीर टाकत आहोत गार्निशिंग साठी. कशी वाटली माझी मटण रस्सा भाजी कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्ही पण करून पहा अशी भाजी. माझ्या पद्धतीने खूप छान होते. आणि घाटी मसाला जर कोणाला ऑर्डर करायचा असेल तर ऑर्डर करा. फक्त तो मसाला टाकला, बाकी कोणताही मसाला वापरलेला नाही. कसा कलर आलाय बघा, लाल बडक तर्री कशी आल्या बघा. हे बघा मस्त अशी तर्री आलेली आहे. या जेवायला मस्त अशी तर्रीवाली आमटी मटणाची बघा. मस्त अशी भाकरीवरती कुस्करलेल्या भाकरीवरती ओतायची, अशी आमटी घ्यायची. इकडे बघा एक कांदा घेतलाय, काकडी घेतली, गाजर घेतलंय. इकडं आमच्या आरोबाईचं ताट आहे. तिला स्पेशल ताट लागतं, त्याची फरमाईश वेगळी असते. तिचं असं मटण येतं थोडंसं. अशी आमटी वरतून दूध तर्री. घ्या जेवायला, घ्या मॅडम. चाट कसं झाले सांगा. हो कशी झाली आमटी बाळा. हे बघा इथं माझं असं ताट आहे. मला जरा चटका बसला इथे बोटाला माझ्या, आता येणं झाले. हा 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 मस्त असं थंडीमध्ये अशा आमटी काला करून खाल्ली की नाही, थंडी पळूनच जाते नुसती. एक नंबर झाले.